मी शीता स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आहे मंगळवार आणि सकाळचे वाजले आहेत 8:15 आणि देवीचा आज आमच्या घरातला पहिला मंगळवार आहे। तर देवीला आंघोळ घालायची आहे आणि साडी चेंज करायची आहे। तर ही साडी नेसवायची आहे, सगळं साज वगैरे काढायचा आहे, मुखवट्याला दह्या दुधाने आंघोळ पण घालायची आहे, बाकीच्या देवांनाही। आणि ही साडी अशी नेसवायची आहे। आता फर्स्ट टाइम ट्राय करते, जमेल का नाही थोडीशी गॅरंटी कमी आहे, पण ट्राय करणार, कारण माहेरी पण देवी आहे तर तिची साडी मी कधीतरी नेसवायची। तर बघू आता जमते कशी। आणि आंघोळीसाठी हे छोटंसं असं घंगाळं पण नवीन आणलेलं आहे। तर ह्याच्यावरती श्रीमईचं नाव टाकून आणलं आहे। तर चला बोलते नंतर, थोडे शेअर करेन तुमच्याबरोबर कशी साडी नेसवते वगैरे। तर बाय। तर सगळ्यात आधी देव आहेत ना ताटामध्ये काढून घेते, म्हणजे मला जागा मोकळी होईल जरा। तर असे देव घेता मी ताटामध्ये। तर इकडे ना मी आता देवीचा मुखवटा वगैरे काढून घेते आणि साज वगैरे काढत होते। ॲक्च्युली मला आहे ना खरंच माझंच आवरून म्हणजे मीच साडी वगैरे घालून मस्त देवपूजा करायची होती, पण मला पहिल्यांदाच साडी देवीला नेसवायची होती, त्याच्यामुळे जमतंय का नाही याचं जास्त टेन्शन आलं होतं। तर त्यामुळे म्हणलं की सुचायचं नाही एकतर साडी घातल्यावरती आपण, म्हणून मी मॅक्सीवरतीच आपलं आवरायला घेतलं देवीचं। तर मला ना खूप वेळ लागला मला साडी नेसवायला, म्हणजे 1 तास गेला, 2 तास गेला आणि 2.5 तास पण होऊन गेला। असं भरपूर वेळ गेला मला। असं झालं होतं मला साडी कधी घालेन, पण व्यवस्थित पण सगळं करायचं होतं। पहिलाच मंगळवार होता, आरती पण करायची होती, पूजा वगैरे पण करायची होती। तर आधी पहिले असं साज वगैरे काढून घेतला आणि मग नंतर साडी वगैरे काढली। आणि पूर्ण म्हणजे साज पण एवढा होता की ते पण खूप हळूहळू काढायचं होतं। साडी नेसवली होती पहिली तिकडेच नेसवली होती मंदिरावरती गुरूंच्या इकडे, तेव्हा मग त्यांनी साडी वगैरे नेसवली होती। तर मी आज पहिल्यांदाच नेसवत होते। तर बांगड्या वगैरे हे पण मला पटपट काढायला जमत नव्हतं आणि साडींला पण खूप साऱ्या पिना लावल्या होत्या। तर ते पण मी आधी पाहून घेतलं की त्यांनी कशी नेसवली आहे, म्हणजे तसं आपल्याला पण जमायला। आता इथे ना गाठच सुटत नव्हती, मग मी कैचीने डायरेक्ट कापून टाकलं आणि देवीच्या पायामध्ये असे मस्त मासोळ्या आणि बिचव्यांसाठी पण होल करून घेतले होते आणि ते पण घातलेलं आहेत। तर खूप असं छान दिसतं आणि हे पायातले तोडे वगैरे। तर आता बॉडीला पुसून घ्यायचं होतं पूर्ण, तर आधी ओल्या कपड्याने पुसून घेतलं। आता हळदी कुंकू खूप काही पडलं होतं, तर त्यामुळे आधी ओल्या कपड्याने पुसून घेतली आणि मग नंतर स्वच्छ कॉटनच्या ओल्या टॉवेलनी, सुक्या टॉवेलनी पुसून घेतलं असं छान। आणि बॉडी एकदा क्लीन केली। दिवस व्हिडिओ येत नव्हते, आता एकामागे एक व्हिडिओ असे देवीचे वगैरे डेली ब्लॉगमध्ये येत जातील। तर माझे व्हिडिओ पूर्ण पाहत जात जा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करत जात जा, शेअर करत जात जा आणि सबस्क्राईब पण करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे मी जे पण काही व्हिडिओ अपलोड करेन ते तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचतील। तर प्लीज सपोर्ट करा आणि तर हे गंगावन मी ना काळूबाईमध्ये घेतलेलं आहे आणि पहिलं जे देवीचं गंगवन आहे ते तुळशीबागेत घेतलेलं, ते एकदम साधं आहे, म्हणजे त्याच्यात बाउन्सनेस आधीला साडी। आता आपली देवी फक्त 3 फुटाची आहे त्यामुळे, आणि साडीतही 6 वार आहे। आता त्यासाठी मला साडी डबल फोल्ड करावं लागणार होती। तर मी आधी साडी उलगडून घेतली, त्यातला पेपर वगैरे काढला। आता ही साडी नवीनच आहे। ही जी मी ज्वेलरी 1 ग्रॅमची घेतली आहे त्याच्यावरती मला 2 ह्या साड्या गिफ्ट आलेल्या आहे, ही एक आणि एक येलो कलरची आहे। तर साडी आधी मी डबल फोल्ड करून घेतली
आणि मला नेसवायची होती ब्राह्मणी साडी नेसवायची आहे. तर अशा प्रकारे मी आधी सिंगलचंच ट्राय केलं, म्हणजे करून पाहिलं आणि मग नंतर डबल फोल्ड केली आणि ब्राह्मणी साडी नेसवायला घेतली. आता मला त्याला खूप वेळ गेला, मिऱ्या प्लेट्स वगैरे टाकायला. परत तो समोरचा काष्टा जो घ्यायचा तो पण लवकर सुचत नव्हता, कुठल्या बाजूने घ्यावा पहिला म्हणजे काट व्यवस्थित येईल. पण ट्राय केलं आणि खरंच जमली साडी. खूप छान साडी नेसवता आली मला फर्स्ट ट्रायमध्ये. आता पार्लरमध्ये लहान मुलींच्या साड्या वगैरे नेसवल्या आहेत, त्याच्यामुळे एवढं जास्त काही वाटलं नाही. आता साडी पूर्ण नेसून होईपर्यंत तुम्ही तोपर्यंत एक लाईक करून टाका आणि शेअर पण करा व्हिडिओ. तर अशा प्रकारे मी आता साडी नेसवायला प्रॉपर घेतली आहे, कारण साडी डबल फोल्ड करायला मला खूप वेळ गेला होता. साडी कशी नेसवली ते पण कमेंटमध्ये सांगा. आणि मला देवपूजा पण करायची होती, मला थोडीशी सासूबाईंनी मदत केली. तोपर्यंत त्यांनी देव वगैरे अभिषेक वगैरे देवांचा करून घेतला, मुखवटा वगैरे स्वच्छ केला. तर साडी अशा प्रकारे मी नेसवत आहे आता. आणि तुम्हालाही कधी तुमच्यासाठी किंवा तुमच्या लहान मुलींसाठी जर साडी नेसवायची असेल तर अशी ट्राय करा, नक्की जमेल. आणि खूप सोपी आहे ब्राह्मणी साडी नेसवायला पण आणि नेसायला पण, तर नक्की ट्राय करा. आता बाकी मस्तानी वगैरे ह्या साड्या पण नेसवायला मला जमली असती, पण त्याला वेळ जास्त लागतो आणि त्या अवघड पण आहेत नेसायसाठी. तर मी पहिलाच ट्राय होता, त्याच्यामुळे ब्राह्मणी साडी नेसवली. तर कशी वाटते प्लीज कमेंटमध्ये सांगा. तर इथे ना मी आधी ज्वेलरी दुसरीच घातली होती, सिंपल साऊथ इंडियनवाली, पण नंतर ती मला असं वाटलं की चांगली नाही दिसत म्हणून मी परत काढली. इकडे तोपर्यंत आईंनी माझी मदत केली, देवांचे अभिषेक करून घेतले. मुखवट्याला पण मस्त दह्या दुधाने अभिषेक घालून घेतला आणि स्वच्छ करत होत्या. आणि मी इथे परत पुन्हा दुसरे दागिने जे आधी होते तेच दागिने घातले, कारण तेच दागिने पाहायची सवय झाली, त्यामुळे सिंपल दागिने मला नको वाटले घालायला आज. मग दागिने वगैरे घालून घेतले आणि नंतर मुखवटा वगैरे पण सेट करायचा होता. आता तो सेट करायचा खूप अवघड आहे, वाटतं तेवढं सोपं नाही आहे, खूप वेळ लागतो. दागिने घालायलासुद्धा खूप वेळ लागतो, कारण सगळं व्यवस्थित आलं पाहिजे. तर इथे आईंनी मला मुखवटा क्लीन करून दिला. आता थोडंसं काजळ वगैरे मी त्या दिवशी लावलेलं ते होतं, तर ते मी पुन्हा एकदा साफ करून घेतलं आणि मळवट भरायचं होतं मला. तर आता मी व्यवस्थित साफ वगैरे केलं. आता हे लिपस्टिक वगैरे मीच लावल्या होत्या आणि ते मॅटचे असल्यामुळे जास्त अशी निघली नाही, तर त्या असं मळवट वगैरे छान भरून घेतला. परत आयलायनर वगैरे लावलं आणि काजळाच्या अशा छान कोर काढल्या. आता बघा किती सुंदर असा मुखवटा दिसत आहे आईसाहेबांचा. तर मग आता मुखवटा असं जोडून घेत होते, तर तो काही व्यवस्थित बसतच नव्हता. मग एक छोटा नॅपकिन आहे तो लावून घेतला आधी आणि मग नंतर मुखवटा असा सेट केला. तर आई मला अशा पकडू लागत होत्या, कारण 2 माणसाची गरज खरंच लागते इथे, सोपं काम नाही आहे. तर नंतर असं हे गंगावन पण लावून घेतलं असं. आता हे खाली करली असल्यामुळे खूप छान दिसत होतं. मागून पण लुक पाहू शकता देवीचा किती छान वाटत आहे. पदर मी छोटाच काढला होता, कारण तो देवघरामध्ये खूप खाली असं जातं, त्यामुळे असं छोटाच पदर काढलेला होता. आणि
घरात पूर्ण हॉल, पूर्ण एवढा मोठा हॉल आहे, पण पूर्ण हॉलमध्ये असं हे झालं होतं सगळं. आता पाहू शकता इकडं देवीचा लुक असा झाला आहे. आता मुखवटा वगैरे लावल्याच्या नंतर आता मी घालत आहे इकडे हार. आता वरती देवघरात ठेवून हार घालायला जमलं नसतं, म्हणून मी खालीच हार वगैरे घालून घेतला आहे. आणि एक बट मी पुढं घेत होते, तर मिस्टर बोलले नको तसं नाही छान वाटत आहे. तर पुन्हा मग मागे घेतलं. आधी ठेवले मी, मग नंतर मागे घेतलं. आता गजरे वगैरे पण लावून घेतले. तोपर्यंत इकडे आपली घागर आहे मळगंगा देवीची, त्या घागरीचीही मी पूजा करून घेतली. तिथेही मी हार गजरे वगैरे लावले. आता कंप्लीट 11:15 वाजले आहे माझ्या देवपूजेला. आता इकडे कंप्लीट 11:15 झाले आणि अशी आमची देवपूजा झालेली आहे. तर मूर्ती वगैरे वरती ठेवली आणि नंतर फोटो वगैरे घेतले. तर पाहू शकता अशी देवपूजा झालेली आहे आणि किती मनमोहक असं रूप देवीचं देवाऱ्यामध्ये दिसतंय. आता देवघर पण आम्ही त्याच दिवशी आणलं ज्या दिवशी देवी घरात आली. तर ते बनवून घेतलं आहे आम्ही देवीच्या साईजनुसार, आणि बाकी पण देवबसतील असे पुढे 3 पायऱ्या बनवल्या आहेत. तर असं छान असं पूजा वगैरे करून घेतली. आता मला आरती करायची आहे. तर एवढे दिवस आहे ना व्हिडिओ करायचे होते, केलेले पण आहेत, पण अपलोड करायला वेळ नाही, एडिटिंग करायला. कारण देवीच्या खूप साऱ्या तयाऱ्या करायच्या, घराला कलर देण्यापासून बाकी सगळ्या तयाऱ्या करायच्या होत्या. घर साफसफाई, परत मार्केटमध्ये जाऊन देवीसाठी ज्वेलरी, बॉडी वगैरे घ्यायची, हे सगळ्या तयाऱ्या करायच्या होत्या आणि खूप धावपळ होते. त्यामुळे एवढ्या दिवस माझा एकही व्हिडिओ आलेला नाही. ना मी कोणाच्या लाईव्हला अटेंड झाले, ना मी लाईव्ह घेतलेली आहे. इथून पुढे व्हिडिओ येत राहतील, तर कंटिन्यू पहा. जय देवी काळूबाई पाजळल्या ज्योती, काळूबाई पाजळल्या ज्योती. ओवाळू आरती काळूबाई तुझी मूर्ती. काळूबाई स्थान तुझं ग मांढर डोंगराशी. मंगळवार स्पेशल हा व्हिडिओ माझा आजचा असा आहे. तर व्हिडिओ नक्की पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. तर आणि सबस्क्राईब पण करा. तोपर्यंत बाय बाय, भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.